नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 2 जाहिराती बघणार आहोत. या दोन्ही जाहिराती अल्पसंख्याक संस्थांच्या आहेत. या दोन्ही जाहिरातींमध्ये एकूण 38 पदे आहेत. ही पदे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक तसेच कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, कला व क्रीडा शिक्षक व इतर अशी पदे आहेत. ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत. तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. तर पहिली जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक संस्थेची. श्री विद्याज्ञान मंडळ जामनेर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव ही भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे. येथे शिक्षिका पाहिजे आहेत. श्री विद्याज्ञान मंडळ जामनेरद्वारा संचालित स्वर्गीय मनुभाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक विद्यालय जामनेर, तालुका जामनेर करिता शैक्षणिक वर्ष 26-27 करिता खालील पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरायची आहेत. इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या अर्जासह व कागदपत्रके दिनांक 4/6/2026 पर्यंत शाळेच्या कार्यालयात जमा करावी व मुलाखतीसाठी दिनांक 7/6/2026 रविवार रोजी मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह स्वखर्चाने स्वर्गीय मनुभाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक विद्यालय जामनेर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे. शिक्षक पदाच्या निवड प्रक्रियेमध्ये टप्प्याटप्प्याने लेखी, तोंडी व पाठ या बाबीचा समावेश राहील. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक, इयत्ता 9वी ते 10वी करिता. याकरिता एक पद रिक्त आहे. अनुदानाचा प्रकार आहे 100% अनुदानित पद. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MSc B.Ed. विषय ए ग्रुप. वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. रिक्त पदाचा तपशील सेवानिवृत्तीमुळे. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक, इयत्ता 6वी ते 8वी करिता. या पदाकरिता TET किंवा CTET पेपर 2 अनिवार्य आहे. याकरिता एकूण एक पद रिक्त आहे. हे पद 100% अनुदानित आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA, BSc किंवा BP.Ed. वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे. या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदाकरिता TET किंवा CTET पेपर 2 पास असणे आवश्यक आहे. याकरिता एक पद रिक्त आहे. हे पद 100% अनुदानित आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता D.Ed, ATD किंवा AM. वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे. या तिन्ही पदांसाठी आरक्षण जातीचा प्रवर्ग, रोस्टर व समायोजन अशा प्रकारे संस्था भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही. टीप दिलेली आहे. सदरची नेमणूक माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेस अधीन राहून करण्यात येईल. इयत्ता 6वी ते 8वीच्या पदासाठी TET किंवा CTET पेपर 2 पास असणे अनिवार्य आहे. ही जाहिरात अध्यक्ष श्री विद्याज्ञान मंडळ जामनेर तसेच सचिव श्री विद्याज्ञान जामनेर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 4/6/2026 पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे, कारण ही तिन्ही पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल
तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर अवश्य शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. या सर्व जाहिराती आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत. जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे. तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच सदैव प्रयत्न करत राहू. दुसरी जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक संस्थेची. श्री बृहन्मठ होडगी शिक्षण संस्था सोलापूर ही कन्नड अल्पभाषिक संस्था आहे. या संस्थेद्वारा संचालित संस्थेच्या विविध प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखेतील अंशतः अनुदानित व अनुदानित वर्गासाठी खालीलप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर यांची रिक्त पदे भरायची आहेत. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिला विभाग आहे प्राथमिक विभाग अनुदानित. या ठिकाणी रिक्त असलेले पद, पहिले पद शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC, BA, BSc किंवा DTED तसेच TET पेपर 1 पास असणे आवश्यक आहे. याकरिता एक पद रिक्त आहे. दुसरे पद, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC, BA, BSc सोबतच DTED आणि TET पेपर 1. माध्यम आहे कन्नड माध्यम. याकरिता एक पद रिक्त आहे. दुसरा विभाग आहे माध्यमिक विभाग अंशतः अनुदानित पदे. पहिले पद सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA, BEd तसेच TET. विषय आहे मराठी, इंग्रजी, हिंदी व सामाजिक शास्त्र. याकरिता 3 पदे रिक्त आहेत. दुसरे पद आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BSc, BEd तसेच TET. विषय आहे गणित आणि विज्ञान. याकरिता 2 पदे आहेत. तिसरे पद सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BSc, BEd गणित किंवा विज्ञान. इयत्ता 9वी ते 10वी साठी हे पद असणार आहे. याकरिता 2 पदे रिक्त आहेत. चौथे पद सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA, BEd विषय हिंदी, मराठी, इंग्रजी व सामाजिक शास्त्र. इयत्ता 9वी ते 10वी साठी हे पद असणार आहे. याकरिता 5 पदे रिक्त आहेत. पाचवे पद आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता HSC, DTED तसेच TET पेपर 1. याकरिता एक पद रिक्त आहे. सहावे पद आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता HSC, BA किंवा BSc सोबतच TET पेपर 2. याकरिता एकूण 3 पदे रिक्त आहेत. तिसरा विभाग आहे माध्यमिक विभाग अनुदानित. पदाचे नाव 1 सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता HSC, BA किंवा BSc सोबतच DTED आणि TET. याकरिता एक पद रिक्त आहे. दुसरे पद आहे सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BSc, BEd विषय आहे गणित आणि विज्ञान. इयत्ता 9वी ते 10वी साठी हे पद असणार आहे. याकरिता एक पद रिक्त आहे. तिसरे पद सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA, BEd विषय हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र व मराठी. इयत्ता 9वी ते 10वी साठी हे पद असणार आहे. याकरिता 2 पदे रिक्त आहेत. चौथे पद आहे क्रीडा शिक्षक. शैक्षणिक पात्रता BA किंवा BSc, BPEd. याकरिता 2 पदे रिक्त आहेत. पाचवे पद आहे कला शिक्षक. शैक्षणिक पात्रता ATD किंवा AM. याकरिता 2 पदे रिक्त आहेत. सहावे पद आहे विशेष शिक्षक. शैक्षणिक पात्रता क्रॉफ्ट किंवा ICT. याकरिता 2 पदे रिक्त आहेत. चौथा विभाग आहे माध्यमिक विभाग शिक्षकेतर कर्मचारी अनुदानित. पहिले पद कनिष्ठ लिपिक. शैक्षणिक पात्रता
BA किंवा BCom सोबतच MSCIT तसेच मराठी व इंग्रजी टायपिंग असणे आवश्यक आहे. याकरिता 3 पदे रिक्त आहेत. दुसरे पद प्रयोगशाळा सहाय्यक. शैक्षणिक पात्रता HSC किंवा BSc विज्ञान विषयासह. याकरिता 1 पद रिक्त आहे. 5वा विभाग आहे उच्च माध्यमिक विभाग. अंशतः अनुदानित पदे. पहिले पद सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MA BEd. विषय इंग्रजी व मराठी दोन्ही विषयासाठी. याकरिता 1 पद रिक्त आहे. दुसरे पद सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MCom BEd. याकरिता 1 पद रिक्त आहे. तिसरे पद सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MA BEd. विषय इंग्रजी व हिंदी दोन्ही विषयासाठी प्रस्तावित पद. याकरिता 1 पद रिक्त आहे. तर गरजूंनी शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ व सत्यप्रती तसेच अर्जासह गुरुवार दिनांक 4/6/2026 रोजी सकाळी 9 वाजता SVCS शिक्षण संकुल MIDC अक्कलकोट रोड सोलापूर येथे मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. ही जाहिरात अध्यक्ष श्री बृहन्मठ होडगी यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 4/6/2026 मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.